आज 1 एप्रिल. आपण हा दिवस अनेकदा एप्रिल फूल म्हणून ओळखतो. पण याच दिवशी 1935 साली भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा उभा राहिला. हा कणा म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पण या रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमागे एक भारतीय विचारवंत, एक दूरदृष्टी असलेला अर्थतज्ञ उभा होता. हे अनेकांना आजही माहीत नाही. आणि ते अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भीम. मी आकाश शेलार तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतोय. डॉक्टर बाबासाहेबांची ओळख आपण प्रामुख्याने घटनेचे शिल्पकार म्हणून करतो. त्यांनी भारतीय समाजातील जाती व्यवस्थेविरुद्ध उभा केलेला लढा, दलित समाजात निर्माण केलेली जागृती, त्यामुळेच ते महामानव ठरतात. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजे त्यांच्या अर्थशास्त्र जो विषय आहे त्या विषयातला अभ्यास. 1923 साली वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी त्यांनी लंडनमध्ये एक प्रबंध सादर केला, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज. हा प्रबंध त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉक्टरेट साठी लिहिला होता. त्या काळात भारतासमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो रुपयाचं अस्थिर मूल्य. चलनाची किंमत सतत बदलत होती आणि संपूर्ण अर्थव्यवस्था ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली होती. भारतात चांदीवर आधारित चलन पद्धती होती, तर जगात अनेक देश सोन्याच्या आधारे चलन नियंत्रित करत होते. त्यामुळे रुपयाचं मूल्य कायम अस्थिर राहत होतं. आणि याच पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकार आणि त्या काळातील प्रख्यात अर्थतज्ञ जॉन मेनॉर्ड केन्स हे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड्स या पद्धतीचं समर्थन करत होते. त्यांना वाटत होतं की या पद्धतीमुळे रुपया स्थिर राहील. परंतु बाबासाहेबांनी या मताला ठाम विरोध केला. त्यांनी ऐतिहासिक आकडेवारीचा अभ्यास करून दाखवून दिलं की ही पद्धत भारतासारख्या देशासाठी घातक आहे. त्यांच्या मते या पद्धतीमुळे चलन स्थिर राहणार नाही, उलट चलनवाढ होईल आणि अस्थिरता वाढेल. इतकंच नाही तर त्यांनी ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला की ही पद्धत भारताच्या हितासाठी नसून ब्रिटिशांच्या व्यापाऱ्यांना फायदा करून देण्यासाठी वापरली जात आहे. त्यांनी रुपयाच्या कृत्रिम मूल्यवाढीवर टीका केली आणि अधिक वास्तववादी धोरणांची गरज किती महत्वाची आहे हे अधोरेखित केलं. बाबासाहेबांचा हा प्रबंध केवळ शैक्षणिक नव्हता, तर त्याने भारतीय आणि ब्रिटिश अर्थविश्वास मोठी चर्चा निर्माण केली. त्यांच्या विचारांनी अनेक इकॉनॉमिस्ट जे आहेत, अर्थतज्ञ जे आहेत, त्यांना विचार करायला भाग पाडलं. आणि 1925 साली ब्रिटिश सरकारने भारतीय चलन प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी हिल्टन यंग कमिशन नेमलं. या आयोगातील सदस्यांनी बाबासाहेबांचा प्रबंध आधीच वाचलेला होता आणि त्यांना स्वतः आयोगासमोर साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आलं. या आयोगासमोर बाबासाहेबांनी फक्त चलन पद्धतीवरच भाष्य केलं नाही, तर एक अत्यंत महत्वाची संकल्पना मांडली. भारतामध्ये एक स्वतंत्र आणि सक्षम केंद्रीय बँक असली पाहिजे जी चलन नियंत्रण आणि आर्थिक स्थैर्य राखेल. त्यांच्या या विचारांनी पुढे जाऊन मोठं रूप घेतलं. आयोगाने आपल्या अहवालात केंद्रीय बँकेची शिफारस केली आणि त्यानंतर 1933 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बिल मांडण्यात आलं आणि 1934 साली हा कायदा मंजूर झाला. शेवटी 1 एप्रिल 1935 रोजी म्हणजे आजच्या दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. मित्रांनो, ही प्रक्रिया एका दिवसात घडलेली नाही, तर अनेक वर्षांच्या चर्चेतून, वादविवादातून आणि सखोल अभ्यासातून ही संस्था उभी राहिली. पण त्या संपूर्ण प्रक्रियेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांचे विश्लेषण हे केंद्रस्थानी होते. आज आरबीआय ही भारताच्या अर्थव्यवस्थेची शिखर संस्था आहे. चलन नियंत्रण, महागाई नियंत्रण, त्यानंतर बँकिंग व्यवस्थेचं नियमन आहे, या सगळ्या जबाबदाऱ्या ती पार पाडते. पण या संस्थेच्या पायाभरणीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्धिक वाटा किती मोठा आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांना फक्त संविधानापुरतं, एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित करणं योग्य नाही. ते एक दूरदृष्टी असलेले अर्थतज्ञ होते, ज्यांनी भारताच्या आर्थिक भविष्याचा विचार करून खूप आधीच या भविष्याचा विचार केला होता. आणि आज 1 एप्रिलच्या निमित्ताने आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा इतिहास पाहताना त्यामागे उभ्या असलेल्या या महान विचारवंताला म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदराने स्मरलं पाहिजे. आणि बाबासाहेबांना पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या या देशाच्या जडणघडणीत जेवढा वाटा आहे त्यासाठी अभिवादन केलं पाहिजे. जय भीम. धन्यवाद.